नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. तर आज आपण एक साधी सिंपल रेसिपी बघणार आहोत, निमोना. तर चला सुरू करूया. ही वाटाण्यापासून बनते रेसिपी. त्यासाठी मी एक वाटी भरून मोठे वाटाणे घेतलेले. थोडं तेल टाकूया कढईमध्ये. तेल गरम होते आपलं, तोपर्यंत एक वाटप करून घेते मी. त्यासाठी मिक्सरमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं लसूण वाटून घेतलं. आणि हे वाटाणे पण थोडे जाडसर मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे मी. आणि ही मिरची अद्रक लसूणची पेस्ट आहे. आता हे बटाटे ते आपण फ्राय करून घेऊया. थोडा याचा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करू आपण. ही रेसिपी नॉर्थ साईडला जास्त केली जाते, पण खूप छान चव लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते. हे बघा, ते बटाटे आता काढून घेते मी. आणि त्याच तेलामध्ये हे जे वाटाणे जाडसर वाटून घेतलेले ते आपण फ्राय करून घेऊया. वाटाणे असे फ्राय करून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खूप छान चव लागते. थोडंसं मीठ टाका चवीपुरतं. झालेलं हे काढून घेऊया आता. परत थोडंसं तेल टाकते मी. थोडेसे वाटाणे मी साईडला काढून ठेवले, ते आपण वरून टाकूया. तेलामध्ये जिरं टाकून घेतलं. जिरं थोडंसं तडतडलं का मग हिंग टाकूया. आणि हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती चांगली परतून घ्यायची तेलामध्ये. चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. एक टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटो चांगला वितळेपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, व्यवस्थित कलर पण आलेला आहे मसाल्याला. आता त्यामध्ये हे वाटाणे आहेत वाटून घेतलेले, ते टाकून मिक्स करायचं. पाणी टाकून घेऊ आता. पाणी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही, कमी जास्त. पण थोडी पातळच छान लागते ही रेसिपी, जास्त घट्ट नाही बनवायची. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. अगोदर आपण टाकलेलं वाटाणा परतताना परत थोडंसं टाकलं. हळद टाकली अर्धा चम्मच. मिक्स करायचं व्यवस्थित. खूप कमी साहित्य लागतं या रेसिपीला. आणि हे आपला बटाटा आहे फ्राय केलेला, ते टाकून घेऊ. थोडेसे वाटाणे ठेवले होते मी साईडला, ते टाकू.
व्यवस्थित मिक्स करायचं. थोडं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाका, गरम पाणी टाका या स्टेजला तुम्ही. आणि 5-6 मिनटासाठी चांगली उकळी येऊ देऊ. हे बघा 5-6 मिनटं झालेले आहे. चांगली उकळी आलेली आहे. वरून थोडासा अर्धा चमच गरम मसाला टाकायचा. बघा किती छान कलर आलेला आहे. आणि झालं, रेडी आहे. काढून घेते आता मी. आहे ना किती सोपी, साधी, सिंपल आणि तेवढीच टेस्टी रेसिपी आहे. तर मी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.